तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत आपल्या मिनी ब्लॉगच्या सिरीजमध्ये। आज आहे दिवस 25। मी आता आहे राजच्या घरी, त्याच्या घरी टाइमपास चालू आहे आणि हरीश मला बाप्पाचे फोटो दाखवतोय। तो काल रात्री चारकोप कांदिवलीला गेलेला बाप्पाचं दर्शन करायला। मलाही जायचं होतं आज, पण काही कारणांमुळे मी नाही गेलो। जाऊ दे, पुढच्या वर्षी जाईल। आणि बाहेर बघितलं तर एक कावळा असंच फिरत होता, त्याला उडता येत नव्हतं। मग आम्ही लोकांनी त्याला खायला दिलं, प्यायला पाणी दिलं आणि नंतर रातच्या इथून वरती झाडात बघितलं तर अजून एक कावळा अडकला होता। तर तिकडे वरती एक दादाने त्याला कसं बसं काढलं, पण त्याला उडता येत नव्हतं। नंतर खाली जाऊन बघितलं तर तो धाग्यामध्ये गुंडाळला होता। मग राजने त्याला पटकन धरलं। मग मी आणि राजने मिळून त्याच्या अंगावरचे सगळे धागे काढले संभामाच्या गायडन्समध्ये। आणि सगळ्या लहान पोरांच्या सहकार्याने आम्ही फायनली काव्याला सोडायला जायचो। आज आहे आमच्या भटवाडीतला सगळ्यात मोठा साई उत्सव, साईबाबांची पालखी। भूक लागली होती तर आम्ही मार्केटामध्येच खाल्लं। तर चला मग आता आपण भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये। बाय बाय।